श्री चंद्रप्रभ सागर महाराज या विद्या सन्मतीदास सेवा संस्था याचे सर्व संचालक, खरं पाहता महाराजांच्या भाषणापासूनच मला स्फूर्ती मिळायला सुरुवात झालेली आहे. इतकं उत्स्फूर्त अशा प्रकारचं मार्गदर्शन महाराज आपण केलेलं आहे की मला वाटत नाही की इथं बसलेली तरुण मंडळी आता पुन्हा अनुत्साहित होते. आपण हा सुरू केलेला उपक्रम अतिशय म्हणजे खरोखर वाखाणण्यासारखा, कौतुक करण्यासारखा आहे. मला या ठिकाणी आपण बोलवलं, माझ्याबद्दल फार कौतुकाने बऱ्याच लोकांनी या ठिकाणी प्रस्तावना केली, पण मला आनंद आहे महाराज की एका चांगल्या संस्थेला आणि चांगल्या व्यक्तींना भेटण्याची आज मला संधी मिळाली. एवढं जवळ असून मी आजपर्यंत तुम्हाला भेटू शकलो नाही याचं दुःख मला नेहमी सलत राहील. त्यामुळे आपण बोलावलं त्याबद्दल मनापासून मी आपला आभारी आहे. मी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी गाडीतून प्रवास करत होतो त्यावेळेला माननीय माझे मित्र जगते साहेब यांना काही गोष्टी मी सांगत होतो. मी सध्या गेले 5 वर्षापासून सारथी या संस्थेमध्ये IAS ला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. IAS मध्ये जे विद्यार्थी मेनला येतात अशा सर्व मेनच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथी हे दिल्लीमध्ये एखाद्या इन्स्टिट्यूट बरोबर असाइन करते आणि हे विद्यार्थी काही टॉपिक्स घेतात आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही एक पॅनल केलेला आहे आणि त्या पॅनलचा मी मुख्य आहे. आणि यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सखोल अशा प्रकारचं झूमच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो. आता मी 6 महिने इंडियात असतो आणि 6 महिने अमेरिकेत असतो आणि तिकडून मी लेक्चर्स घेत असतो. लेक्चर मध्ये खंड होत नाही. महिन्यातून 2दा कमीत कमी त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. पण त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाचा भाग मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. तुमच्या समोर मी जे उभा आहे तुम्हाला वाटेल की मी कुठेतरी शहरामध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. नाही, मी कासेगावच्या शाळेतून हायस्कूल मधून तयार झालेला विद्यार्थी आहे. त्या काळात आमच्या शाळेमध्ये शेती शाळा होती. आम्ही कोडून सुद्धा वडलेला आहे. शेंगदाणे टोकून भुईमुग केलेला आहे. कासेगावचा डाक बंगला ज्यांनी बघितला असेल त्या बंगल्याच्या शेजारी 40 एकर शेतीशाळेची जमीन आहे. तिथं आम्ही शेती केली. घरी फार मोठी सांपत्तिक अवस्था नव्हती. सकाळी मी गुरांचं शेण सुद्धा काढलेलं आहे आणि दररोज घरी दूध घरी घेऊन यायचो. अशा प्रकारच्या जीवनातून आम्ही मोठं झालो. सांगण्याचा हेतू वेगळा आहे. मी काय केलं याच्याबद्दल मी सांगत नाही आहे. माझी पार्श्वभूमी ही शहरी नाही आहे किंवा संपन्नतेची नाही आहे. आम्ही फार कष्टातून वर आलेलो आहोत. एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर इच्छा असेल तरच तुम्ही
IAS व्हा. फॅशन म्हणून कुठल्या तरी कॉम्पिटिटिव्हच्या क्लासला जाण्याचा शौक बाळगू नका. तर मी बऱ्याच ठिकाणी बघतोय, मी IAS ला बसणार, मी IPS ला बसणार, मी MPSC ला बसणार, मी असं करणार. हे ठीक आहे, पण तुम्हाला हे सर्व करण्यासाठी फार मोठ्या प्रकारची जिद्द असावी लागते. जिद्द पाहिजे, कष्ट करण्याची वृत्ती पाहिजे. माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. मला कलेक्टर व्हायची इच्छा का झाली? एके दिवशी आम्ही शेती शाळेमध्ये काम करत होतो, बांगरणी करत होतो बनविभागामध्ये, बांगल्याच्या माळात, आणि तिथं डाक बंगला होता. 10-20 पोलीस, एक लहान दिव्याची गाडी, आणि माझे वडील पोलीस पाटील होते. हेड कॉन्स्टेबल गावाचे एक आदम खान म्हणून होते. ते असे दोघं जण एक मैलाच्या अंतरावर उभा होते, माझे वडील आणि ते हवालदार. म्हणले आहे कोण? इतके घाबरलेले लोक होते, असे टाईट. ते म्हणले कलेक्टर साहेब आहे. म्हणले एवढं घाबरायला लागतं काय? नाही म्हणले फार मोठे. त्या दिवशी मी ठरवलं की कलेक्टर होणार. माझ्या वडिलाला सुद्धा घाम फुटलेला आहे असा माणूस होण्याची इच्छा त्या दिवशी माझ्या डोक्यात आली. आणि यामध्ये एकच तत्व मी पाळलेलं होतं की आपण सातत्य राखलं पाहिजे. कारण मित्रांनो, एक लक्षात घ्या, यश म्हणजे 99% परिश्रम आणि 1% लाभ. 99% तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. बुद्धिमत्ता तुमची असेल, हुशार असाल, पण प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला हे होणार नाही. त्यामुळे पहिला हा एक लक्षात ठेवा, तुम्ही गंभीर असलं पाहिजे की हे करायचं ना तर मी सातत्याने करणार, याच्याबद्दल प्रयत्न करणार. आणि हे जर करणार नसाल तर ह्या स्पर्धा परीक्षेच्या शाळेमध्ये येऊ नका, गंमत म्हणून करू नका. नाही तर माझ्याकडे बरेच विद्यार्थी बघितले, अरे काय झालं, मी IAS ला बसलो, कितवा अटेम्प्ट? 5वा. म्हटलं काय झालं? नाही म्हणजे प्रिलिम सुद्धा आलो नाही. आता ज्याला प्रिलिमला आलं नाही त्या माणसानं 5 वेळा प्रयत्न करायची गरज काय? आई वडिलांचा पैसा फुकट खर्च करता येतो. आणि अशी बरीच मुलं पुण्यामध्ये आहेत. नगर, सोलापूर भागातील मी मुलं बघितली की तिथे येत आहेत, आई वडिलांचे पैसे खर्च करतायत, निवांत राहतायत, अभ्यास करत नाहीत. मी क्लासला जातोय. कुठे जातो? युनिक अकॅडमी. मी कुठे जातो? धर्माधिकारीकडे जातो. मी कुठे जातो? ह्या क्लासला जातो. आई वडिलांना चक्क फसवणूक करताय. 1 किंवा 2 अटेम्प्ट मध्ये जर तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही पुन्हा प्रयत्न करू नये. हा इतका अवघड प्रकार आहे UPSCचा की याच्यामध्ये आज कितीतरी मुलं दरवर्षी ते बसतात. 8-10 लाख मुलं बसतात. 10 लाख मुलं प्रिलिमला बसतात, पुन्हा मेनला येतात आणि त्यानंतर इंटरव्ह्यूला येतात. आता 5 वर्ष आम्ही बघतोय आमच्यातले जवळजवळ 42 मुलं, हे सरासरी 42, काही 40, काही 38 अशी येतात इंटरव्ह्यूला. आम्ही त्यांचं इंटेन्सिव्ह इंटरव्ह्यू घेतो. मी पॅनलचा मुख्य आहे. आमच्याकडे 2-3 लोक आहेत. शिवाजी विद्यापीठाचे हेड ऑफ डिपार्टमेंट पवार, उल्हास बापट, अजित पारसनीस, फॉर्मर DG, असे रिटायर्ड ऑफिसर आम्ही त्यांचे ट्रेनिंग घेतो. 1-2दा इंटरव्ह्यू घेतो आणि तो इंटरव्ह्यू घेऊन त्याचा व्हिडिओ काढतो आणि तो व्हिडिओ त्या मुलांना दाखवतो. तू बसताना कसा बसलास, तू काय बोलत होतास, तुला समजत होतं का, आम्ही प्रश्न विचारत होतो तो भिंतीकडे कशाला बघत होता.
बसण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, आपण जे सांगतो त्याबद्दलची पद्धत, खोटं कधी बोलू नये इंटरव्ह्यू मध्ये. तुम्ही जर येत नसेल तर सॉरी म्हणा. आणि पुढचा प्रश्न दुसरा मेंबर विचारेल, पण दामटून खोटं बोलायची पद्धत बंद करा. हे तुम्हाला चालणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला IAS असेल, MPSC असेल, याबाबत एकच पहिलं तत्व सांगितलं. गंभीर असाल, खरोखर इच्छा असेल आणि प्रयत्न करण्याची जर जिद्द असेल तर मी घेऊन देतो तुम्हाला की तुम्ही हमखास IAS व्हा. पण मजा म्हणून ह्या गोष्टीकडे बघू नका. मजा म्हणून बघू नका. याच्याकडे आई वडिलांचे पैसे खर्च करणे आणि आपला वेळ घालवणे याच्याकडे आपण, मला वाटतंय हा एक महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी सांगतो. UPSC मध्ये, MPSC बद्दल मी फार बोलणार नाही कारण मी सध्या तरी MPSC ला शिकवत नाही, पण मी तयार आहे शिकवायला. तर UPSC मध्ये गेल्या 5 वर्षाचे सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. त्या ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्याचा किंडल बुक सुद्धा आता झालेला आहे आणि त्याची उत्तरं आणि त्याचा पॅटर्न 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा जर आपल्याला कळला तर तुम्हाला IAS बसायला अवघड जाणार नाही. 2 वर्षापूर्वी 2 विद्यार्थी माझ्याकडे आले, त्यांना आम्ही सूत्र दिलं, ते यंदा IAS झाले. 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पहा, तपासून घ्या. प्रत्येक प्रश्नपत्रिका त्यातला प्रश्न सोडवा आणि त्याच्यातून तुम्हाला एक पॅटर्न कळेल. आणि त्या पॅटर्न मध्ये तुम्ही बसला आणि तुम्हाला ती स्किल समजलं तर तुम्हाला कुठलाही प्रश्न जरी आला तर तुम्हाला अवघड जाणार नाही. त्यामुळे 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सर्व विषयाच्या उपलब्ध असतात. त्या दररोज कमीत कमी 8 तास अभ्यास केला. आणि हे जर तयारी नसेल तर या भानगडीत पडू नका. कारण हे चेष्टेचा विषय नाही आहे. आपली लोकसंख्या 132 कोटीच्या वर आहे. 15 ते 34 वयोगटातली जवळजवळ 65% लोक आहेत. हा देश जगातला सर्वात तरुण देश आहे. एवढी तरुण माणसांची लोकसंख्या कुठल्याही देशात नाही. त्यामुळे प्रत्येक तरुणाला IAS व्हायचं किंवा IT इंजिनियर व्हायचं, IPS व्हायचं, डेप्युटी कलेक्टर व्हायचं, सर्व इच्छा घेऊन जोरदार लढत असतो. त्यामुळे तुम्हाला लढाई करताना 2-4 असे लोक नाही आहेत, हजारो मुलं आज या इच्छेनं या मैदानात उतरलेली आहेत. त्यामुळे तुमची तयारी ही अतिशय कॉम्पिटंटली असली पाहिजे. आणि एक तुमची जर इच्छा असेल सर्व होईल. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, will find the way. इच्छा असली पाहिजे, प्रबळ इच्छाशक्ती, प्रबळ निर्धार. मी 8 तास अभ्यास करणार आणि ह्या प्रकारचा अभ्यास करून मी पुढे येणार. तिसरा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. बरेच लोक म्हणतील हे करा ते करा. मराठी न्यूजपेपर शक्यतो वाचू नका. मराठी न्यूजपेपर आपल्याकडे लोकसत्ता सोडल्यास कुठलाही फारसा चांगला नाही. भरकल पत्रकार, त्यांना काहीही कळत नाही असे पत्रकार बातम्या आणि लेख लिहित असतात. तुम्हाला वाचायचं असेल तर इंडियन एक्सप्रेस किंवा हिंदू कायम वाचा. आणि मी संस्थेला सुद्धा सांगेन की हिंदू, फ्रंटलाईन, इंडियन एक्सप्रेस या सगळ्या मासिकांची उपलब्धता इथं तयार करा. इंडियन एक्सप्रेस मध्ये UPSC साठी दररोज सदर असतं, ते तुम्ही बघितलं पाहिजे. अतिशय अथॉरिटेटिव्हली लिहितात. आता हे इंडियन एक्सप्रेसचं सदर, यातले बरेच लोक मी त्यांना गाईड करत असतो. कारण मी स्वतः लिहित नाही, पण हे बरेच लोक विचारतात मला याच्यावर आम्हाला लिहायचं आहे उद्याला, आम्हाला तुम्ही सांगा.
त्यांना मी रेफरन्सेस वगैरे देत असतो. पण तुम्ही त्या भानगडीत पडू नका. तुम्ही इंडियन एक्सप्रेस मधलं सदर हे वाचा. आणि हिंदू मध्ये सुद्धा याचे सिरियल IPS ची चालू आहे. फ्रंटलाईन हा आपल्या देशातलं सगळ्यात चांगला वीकली आहे हे कोणाला माहित नाही. आज एवढं अथॉरिटेटिव्हली आणि व्यवस्थित वस्तुस्थिती प्रेझेंट करणारं मासिक आज भारतात दुसरं कुठलंही नाही. हे वाचलं पाहिजे. आणि हे वाचलं नाही किंवा हिंदू वाचला नाही, इंडियन एक्सप्रेस वाचला नाही तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह अशा प्रकारचा प्रेझेंटेशन करणार नाही. कारण टाइम्स ऑफ इंडिया हे सर्वात बोगस वर्तमानपत्र आहे. अतिशय जाहिरातबाजी आणि ज्याला आपण सबंध लिखाण करणारी मंडळी आहे. पण काही वर्तमानपत्रांनी अजूनही आपला धर्म बदललेला नाही. सत्य, वास्तविक बातम्या देणं, चांगल्या बातम्या देणं आणि जगामधल्या पूर्ण बातम्या देणं हे तुम्हाला करतात. आता मला माहित नाही की मेंट देता येतो का, पण मेंट ऑनलाईन घ्यायला काय हरकत? मेंट ऑनलाईन घ्या. मेंट ते 2 वर्तमानपत्राबरोबर कोलॅबोरेशन आहे, इकॉनॉमिस्ट आणि वॉल स्ट्रीट जर्नल. त्यामुळे मेंट घेतला तुम्ही ऑनलाईन, मला वाटतं संस्थेला घेता येईल. एक वर्गणी भरली तर ऑल कम्प्युटर्स कॅन ऍक्सेस मेंट. वंडरफुल पेपर. इतका जगातल्या ग्लोबल न्यूजचं भांडार असलेला पेपर नाही मेंट. आणि याचं कोलॅबोरेशन वॉल स्ट्रीट जर्नल बरोबर आहे, त्याचबरोबर इकॉनॉमिस्ट बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला येणारी माहिती ही अद्ययावत असते. आता दुसरा प्रयोग जमते साहेब तुम्हाला करता येईल. आता गेल्या 2-3 महिन्यामध्ये जे क्रांती होत आहे, दर आठवड्याला नवीन क्रांती होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल नावाचा प्रकार आहे. लार्ज लँग्वेज म्हणजे एक्सेल अल्गोरिदम, त्याच्याबद्दल फार काळजी करू नका, त्याला टेक्निकल कळतं, त्यांना कळेल. तर लार्ज लँग्वेज मॉडेल्स त्याच्या बेसिसवर जनरल एक AI आता इमर्ज होत आहे. आणि आपण पूर्वी गुगल सर्च सर्च टाकायचं गुगल मध्ये, त्याच्या पुढे फार प्रचंड गेल्या 2 वर्षांमध्ये 1000 नाही 1,00,000% प्रगती झाली. ChatGPT तरी दर आठवड्याला नवीन मॉडेल आणते. क्लॉड, जेमिनी, या सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर बेस आज 3-4 तुम्हाला गोष्टी उपलब्ध आहेत. ChatGPT 40 हे फ्री आहे. 3 मेसेजेस किंवा 4 क्वेरी फुकट आहे. त्याच्या पुढच्या तुम्हाला पेड आहे. $20 वर्गणी आहे, तुम्हाला घेता येईल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न टाका, तुम्हाला उत्तर तयार होतं 2 मिनिटांमध्ये. मला निबंध लिहायचा आहे, त्याला सांगा निबंध 2 मिनिटात. 3ऱ्या मिनिटाला निबंध तयार होतो. मला न्यूक्लिअर प्रोलिफरेशन वर माहिती पाहिजे, 1.5 मिनिटात नाही. जगामध्ये एवढा डेटा आहे आणि त्या याचा डेटाचं प्रोसेसिंग करण्याची कपॅसिटी जगामध्ये एवढी प्रचंड झालेली आहे. 2 मिनिटात मी बोलेन, तुम्हाला सांगेन जग हे पुढे का जात आहे, हे जग एवढं गतिमान का झालं, त्याची कारण वेगळी आहे. पण ChatGPT 40, जेमिनी बाय गुगल, त्याचबरोबर कॉपिलॉट. आता जे विंडोजचा कम्प्युटर वापरतात त्यांना कॉपिलॉट आहे. कॉपिलॉट एक AI बेस्ड सर्च इंजिन आहे आणि तुम्हाला $20 किंवा $25 मध्ये हे करता येईल. त्याच्याबरोबर जेमिनी आहे. जेमिनी सध्या फुकट आहे. फेसबुकचं मॉडेल हे फुकट आहे. तुम्हाला या सर्व मॉडेलचा वापर करून जगामधली कुठलीही बातमी, कुठली माहिती प्रोसेस करता येईल. पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन मी दाखवेन. आज काही उद्घाटन समारंभ आहे, पण जर मी अमेरिकेला जाण्यापूर्वी आपल्याला काही सेशन घेता आलं तर आपण त्याचं सेशन घेऊ. आज जग हे एवढं गतिमान का झालं? बरेच लोक
गतिमान काय जग एवढं जोरात का चाललंय? जग गतिमान चालण्याचं कारण बायडन नाही. जग गतिमान होण्याचं कारण ट्रम्प नाही. जग गतिमान होण्याचं कारण मोदी नाही. जग गतिमान होण्याचं कारण टेक्नॉलॉजी आहे. आणि ही टेक्नॉलॉजी ह्या जगाचा उपड पूर्ण बदलून टाकते. हे कशामुळे शक्य झालं? हे शक्य झालं साध्या चीपमुळे. त्या चीपची कपॅसिटी दरवर्षी वाढते, दर 6 महिन्याने वाढते. त्याला म्हणतात मूर्स लॉ. मूर हा पहिला टेक्सास इन्स्ट्रुमेंट मधला सायंटिस्ट आणि ज्यानं ही चिप डेव्हलप केली, त्या माणसानं ही चिप डेव्हलप केल्यानंतर पहिल्यांदा 22 नॅनोमीटर, 15 नॅनोमीटर, आज 5 नॅनोमीटरची चिप आहे. आज आयफोन मध्ये 5 ते 6 नॅनोमीटरची चिप आहे. ही चिप आहे, पण आकार कमी झाला एवढंच नाही, पण या चिपची कपॅसिटी मल्टी बिलियन टाइम्स वाढलेली आहे. 2008 पूर्वी आपल्याकडे डेटा होता, पण डेटा प्रोसेस करता येत नव्हता. त्या काळचा सुपर कम्प्युटर 12 तास घ्यायचा. आज तेवढ्याच क्षणाला ऍपलचा फोन 3 मिनिटांमध्ये तोच डेटा प्रोसेस करतो. हे कपॅसिटी. टेक्नॉलॉजीनं चिप लहान केली, स्टोरेज वाढवलं, इंटरनेट वाढलं. 3-4 गोष्टीमुळे हे जग इतक्या जोरात जायला लागलेलं आहे की भयानक. म्हणजे पुढचं भवितव्य लोक म्हणायला लागले की एआय न काम होईल, एआय जग टेक ओव्हर येईल. नाही, एआय जग टेक ओव्हर करू शकत नाही. महाराज या ठिकाणी बसले कारण मानवाला कॉन्शियसनेस आहे, टेक्नॉलॉजीला कॉन्शियसनेस नाही. त्यामुळे किती जरी टेक्नॉलॉजी पुढे गेली तरी मानवाच्या पुढे ती भिक्की पडणार आहे. हे परमेश्वराने केलेला अद्भुत असा माणूस आहे. ह्या माणसाच्या बद्दल बरेच संशोधन चाललंय. हे ब्रेन, मग डेथ होतो म्हणजे काय होतं, पुढे जातो आत्मा का परमात्मा, ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवा. पण ह्या माणसाची कपॅसिटी फार प्रचंड आहे. कारण एआय सुद्धा माणसाने शोधलं, एआयने माणूस नाही शोधलेला. त्यामुळे एआयला घाबरू नका. एआयला घाबरण्याचं काही कारण नाही. एआय ही वेगळी टेक्नॉलॉजी आहे. त्याला काय म्हणतात? होलसम टेक्नॉलॉजी. पूर्वी आलेल्या टेक्नॉलॉजी ह्या पार्शियल टेक्नॉलॉजी, पण ही टेक्नॉलॉजी अशी आहे की all wholesome type of a thing, comprehensive technology. It is going to take over most of the functions. Please remember. And जे लोक इंजिनिअरिंग करतायत, आयटी करतायत, त्यांनी फार सावध राहा. पुढच्या 3 महिन्यात माझी प्रेडिक्शन कधी फेल जाणार नाही. पुढच्या 3 महिन्यात कोडिंग पूर्ण एआय ताब्यात घेणार आहे. त्यामुळे नुसत्या कोडिंग वर जे इंजिनियर जगतात ते त्यांचा मृत्यू जवळ आलेला आहे. कारण कोडिंग विल बी टेकन ओव्हर. चॅट जीपीटी कोड, क्लॉड असेल, कोडिंग विल बी टोटल. कोडिंग मध्ये जावा, C++, पायथन, या सर्व कोडिंगच्या लँग्वेजेस आहेत. they will be taken over and coding will be done by ChatGPT 40 within 2 minutes. त्यामुळे कोडिंग वर आम्ही मोठे इंजिनियर होऊ. आणि भूतकाळात झाले. बेंगलोर मध्ये, हैदराबाद मध्ये पोरं नोकरीला लागली आणि कोडिंग केले की नोकरी मिळते. 40 लाखाचं पॅकेज मिळतं. आता 40 रुपयाचं सुद्धा पॅकेज मिळणार नाही. देवेंद्र, डोंट रिमेन स्टॅग्नंट. तुम्ही जर स्टॅग्नंट राहिला तर मरा. स्टॅग्नंट राहता कामा नाही. कोडिंगच्या पुढे गेलं पाहिजे आपण. लेट अस लर्न मोर. आणि हीच आपल्या सोपांतिका शिक्षणाची.
आपल्याकडचा शिक्षक तयार नाही आहे, आपल्याकडची शिक्षण संस्था तयार नाही आहे. जग बदलते, टेक्नॉलॉजी बदलते, ही गती प्रचंड आहे. त्याला अंक मॅथमॅटिक्स माहित आहे, त्याला मी सांगतो. मॅथमॅटिक्स मध्ये डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह. हिचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह, पण सेकंड डेरिव्हेटिव्ह इज ऑल्सो पॉझिटिव्ह. So change is also doubling. आणि ह्या गती एवढी प्रचंड आहे की शिक्षण संस्था, सरकार, विद्यार्थी, मानव त्या गती बरोबर चालायलाच तयार नाही आहे. आणि हे जर चालला नाही तर तुमचं मरण अटळ आहे. मरण काही तसं येणार नाही. कॅन्सर पेक्षा लवकर मरण ह्या नाही. माणूस कालबाह्य होण्याची शक्यता आहे. एआय मारणार नाही तुम्हाला, पण एआय तुम्हाला इररिलेव्हंट बनवेल. तुम्ही म्हणाल टेक्नॉलॉजी आणि कशाला पाहिजे ही टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी थांबवता येत नाही. मला आठवते त्यावेळेला मोटर गाडी आणि त्यामध्ये न्यूयॉर्क मध्ये घोडागाडीच्या लोकांनी संप केला. ही मोटर गाडी का आली? कारण आमच्या घोडागाड्या बंद आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाचं योग ज्या वेळा येतं तेवढा जुनं तंत्रज्ञान जातं, नवीन तंत्रज्ञान येतं, नवीन जॉब येतात. त्या नवीन जॉबचं आपण प्रेमाने आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्या टेक्नॉलॉजी मधून सुद्धा नवीन जॉब येणार आहे. आणि हे नवीन येणारे जॉब हे 3 प्रकारच्या क्षेत्रातून फार येणार आहे. प्रत्येक जण IAS व्हायचं म्हणतोय, IPS, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, हवालदार. माझ्या मताने ह्याच्यापेक्षा प्रचंड क्षेत्र ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आहे, रोबोटिक्स मध्ये आहे, ग्रीन टेक्नॉलॉजी मध्ये आहे, सोलर एनर्जी, हायड्रोजन. हायड्रोजन इज बिकमिंग अ नेक्स्ट सोर्स ऑफ एनर्जी इन द वर्ल्ड. त्याच्यावर कोण नाही आपल्याकडे. हायड्रोजन विषयी कोर्स नाही. सोलर टेक्नॉलॉजी मध्ये काही नाही आपल्याकडे. उद्योग निर्माण करायचा असेल तर सोलर मध्ये काम केलं पाहिजे. आज 95% सोलर एनर्जीचं सगळं इम्प्लिमेंट साहित्य हे चीन तयार करतं. आपण का करत नाही? आपण कुठेतरी नवीन असा उद्योगाचं दालन शोधले पाहिजे. आणि ह्या ग्रीन एनर्जी मध्ये आज जगाचं भवितव्य आहे. जर तुम्ही कोळसा वापरत राहा, जर तुम्ही तेल वापरत राहा तर तुम्हाला तापमान वाढलेलं दिसेल. काल राजस्थान मध्ये 52 डिग्री टेम्परेचर होतं. हे का वाढते? तुम्ही आम्ही बेसुमार वापर करतोय तेलाचा, कोळशाचा. हे थांबवावं लागेल. अन्यथा मानवाचा एकूण संस्कृतीचा नाश हा काळ लांब राहणार नाही, जवळ येईल. काल राजस्थान मधले एक व्हिडिओ जर बघितला तुम्हाला वाटेल की आपण काय करतोय. लोकांच्या रस्त्यावर म्युनिसिपालिटी पाणी मारत होती. रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येक सायकल, मोटरसायकल, गाडी, माणसावर पाणी मारण्याचं काम राजस्थान मध्ये चालू. मला वाटतंय या नवीन क्षेत्रात आपण प्रचंड काम करू शकलो पाहिजे. आणि हे ग्रीन एनर्जीचं काम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधलं काम, शेती मधलं काम, या सर्व गोष्टीवर आपण अभ्यास करत नाही. शेतीमधले बरेच अधिकारी या ठिकाणी आहेत, पण यांच्या इतकं अज्ञान कोणाचंच नाही. अजूनही ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये सॉइल केमिस्ट्री शिकवतो, पण सॉइल केमिस्ट्रीच्या बरोबर हे मातीचं आरोग्य का बिघडलं याचा कोणी विचार करत नाही. आणि याचे प्रमुख कारण असं आहे की मातीतला जो कार्बन आहे, कार्बन कंटेंट हा कमी होतोय. त्या मातीची क्षमता बायो ऑर्गॅनिझम जनरेट करण्याची, प्रोड्यूस करण्याची कमी होत आहे. आणि आपला अप्रोच हा बायो अप्रोच असला पाहिजे. आणि हा बायो अप्रोच असण्याऐवजी आपण खत, DAP का नाही, युरिया का नाही, नायट्रोजन का नाही याचा विचार.
जमिनीचं आरोग्य अतिशय बिघडलेलं आहे. ह्या ठिकाणी कुठं काम करता येईल? उद्योगाची दालनं ही प्रचंड आहे. मी महाराजांनी मला या ठिकाणी आदेश दिले बोलण्याचे म्हणून बोलत राहील. मी म्हणजे भाषा नकडता गेलो, पण मी एक गोष्ट सांगेन. आपल्या परवानगी जगाच्या इतिहासात गेल्या 50-60 वर्षाच्या इतिहासात कोणता देश पुढे जातो? ज्या देशाचा नेता व्हिजनरी असतो तोच देश पुढे जातो. आता सध्याचे नेते व्हिजनरी नाहीत असा माझा आरोप नाही, पण व्हिजन अजून पूर्ण व्हायचं आहे. मी 2 वर्ष सिंगापूर आणि चायना मध्ये राहिले. कोणी सिंगापूरला गेले की नाही माहित नाही. सिंगापूर ज्या वेळेला मलेशियापासून सेपरेट झालं त्यावेळेला आपल्याकडच्या कोल्हापूर पेक्षा सुद्धा घाणेरडी अवस्था होती. पाणी नाही, सगळीकडे दलदल. पिण्याचं पाणी सिंगापूरला नाही हे माहित आहे का तुम्हाला? कोणाला? पिण्याचं पाणी सिंगापूरला इम्पोर्ट करतात. आज हा देश एका नेतृत्वानं ली कुआन यू नावाच्या माणसानं हा देश जगाच्या पाठीवर सर्वात श्रीमंत देश म्हणून उभा केला. त्याला विजन लागतं. विजन. नेता सैन्य युद्ध जिंकत नाही, नेता युद्ध जिंकतो. आज ली कुआन यूनं आज सिंगापूर एवढं प्रचंड उभा केलं आणि आज हा देश अमेरिकेच्या पेक्षा सुद्धा श्रीमंत आहे दरडोई उत्पन्नामध्ये. काही नाही, नैसर्गिक साधन सामग्री झिरो, पाणी प्यायचं नाही तरी सुद्धा फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आणि फायनान्शियल व्यवहारावर हा देश जगामध्ये सर्वात मोठं स्टॉक एक्सचेंज आहे. हाँगकाँग नंतर या स्टॉक एक्सचेंजचं व्हॅल्युएशन किती असेल? सिंगापूरच्या स्टॉक एक्सचेंजचं व्हॅल्युएशन हे भारताच्या जीडीपीच्या तिप्पट. काय आहे देश? किती छोटा देश आहे. भंगार काय नव्हतं, पण एका माणसाच्या डोक्यातून जी कल्पना केली, हा ली कुआन यू जेव्हा मलेशियानं हाकलून दिला फेडरेशन मधून, त्यावेळेला 2 दिवस रडत बसला होता की आता करायचं काय. पण कल्पना आणि हे मी कुणावर म्हणजे वेगळं काही सांगतोय असं नाही. हा चीन मधल्या हान ट्राईबचा माणूस आहे. हा चीन मधला माणूस आहे. सिंगापूर मध्ये 80% लोक चायनीज आहे. हान नावाच्या ट्राईब मधला हा माणूस आहे आणि हा गॉंगडाम मधला आहे. आणि ही जमात ही अतिशय विजनरी आहे. याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. मी 2 वर्ष चीन मध्ये होतो. 1978 मध्ये माओ वारला. माओ वारल्यानंतर देंग शिओपेंग नावाचा माणूस सत्तेवर आला. त्या माणसानं चीन मध्ये बघितलं होतं 40 लाख लोक माओच्या काळात मेले. दुष्काळात, भूकबळी. माओ हा अतिशय भंपक प्रकारचा राज्यकर्ता होता. चिमण्या सुद्धा मारले ते. खाण्यासाठी चीन मध्ये कम्युनिस्ट लोकांनी चिमण्या मारल्या. चिमण्या मारल्यानंतर प्रश्न असा आला की एवढा मोठा दुष्काळ पडला. दुष्काळ कशामुळे पडला? तर संपूर्ण तांदूळ म्हणजे भात हा किड्याने खाऊन टाकला. त्या मूर्खाला कळलं नाही की हे किडे खाण्यासाठी चिमणे असतात. अशा प्रकारची भंपक माणसं आणि देश, सगळे देश इतिहासावर जवळजवळ आता इतिहासामध्ये
नष्ट होत आहे. शेवटचा मूर्ख माणूस म्हणजे पुतीन आहे. 50 ते 60 वर्षाचा इतिहास सांगतो की कम्युनिस्ट राजवट कधीही यशस्वी होत नाही. जेवढी राष्ट्र गेल्या 20-25 वर्षांमध्ये 50 वर्षात पुढे आली त्या कुठल्याही राष्ट्रामध्ये साम्यवाद समाजवाद अजिबात नाही. आणि आपल्याकडे सुद्धा जे समाजवादाची भाषणं मारतात ते फार मोठे शत्रू आहेत. समाजवाद साम्यवाद देशाला पुढे नेऊ शकत नाही. आज जगात जेवढी राष्ट्र पुढे आली ते सर्व हे मार्केट मेकॅनिझम आणि प्रायव्हेट सेक्टरच्या मेकॅनिझमवर उभा राहिले आहे. आपण प्रायव्हेट सेक्टरकडे बघताना फार संशयानं आपल्याला शिकवलं गेलं प्रायव्हेट सेक्टर म्हणजे बेकार, उद्योगपती म्हणजे बेकार, जो उद्योग करतो तो बेकार. ही भावना चुकीची आहे. उद्योग करणारा माणूस हा क्रिएटिव्ह असतो. तो काहीतरी करत असतो. त्याच्याविषयी द्वेष हेट्रेड तयार करणं ही आर्थिक रचना आर्थिक व्यवस्था जगू शकणार नाही. त्यामुळे डेकना 1978 मध्ये ज्यावेळेला आला तो म्हणला एक कुठली शेती साम्यवादाची ठेवायची नाही, सगळ्या शेतकऱ्यांना शेती परत घे. पहिली स्टेप. नाहीतर पूर्वी चीनमध्ये काय होतं तुम्हाला माहित आहे? एक गाव, सगळे ग्रामस्थ त्या गावाचे सदस्य, त्या गावातली शेती सगळ्यांनी म्हणून करायची. मुलं बाळ डॉर्मेटरीत असायची. मुलांच्या गळ्यात लेबल असायचं नंबर 40, नंबर 41. 40 म्हणजे कोणाचं तर नाना पटलांचं मुलं असायचं त्यांचं असल्या प्रकारच्या डॉर्मेटरी. आणि मग सगळ्यांनी काम करायचं, सगळ्यांनी जेवायचं आणि सगळ्यांचं जे असतं ते कुणाचंच नसतं. हा महत्वाचा. जे सगळ्यांचं असतं ते कुणाचंच नसतं. मला त्यात काही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे फक्त लोक खायचे पाहिजे आणि उत्पादन वाढवा कोणीही लक्ष दिलं नाही. हा म्हणला हे बंद करा. आपण ताबडतोब जशी शेती शेतकऱ्यांच्याकडे आहे प्रत्येकाच्या नावावर, जसा आपल्याकडे कुळ कायदा झाला कायदा तसं त्यांनी करून टाक. शेतीचं उत्पादन पहिल्या 3 वर्षात 400% वाढलं. आपली शेती माझी शेती मी विकवणार, मी उत्पादन करणार, मी बाजारात घेऊन जाणार, मला 4 पैसे मिळणार, मग मी काहीतरी टीव्ही घेईन, छत्री घेईन, काय घेईन. ही जी अभ्यास ओरिएंटेशन आहे हे आर्थिक विचार आहे. हा विचार साम्यवादात येत नाही. 2 हा फट्टेफार अतिशय हुशार मनुष्य होता. जर मला कोणी विचारलं जगातला सर्वात मोठा आणि हुशार माणूस म्हणजे कोण, तर डेंग शिओपिंग. दुपारी माणसं अशीच काम करून शेतीवरनं गप्पा मारत असायचे. म्हटलं तुम्ही प्रत्येक गावानं एक उद्योग सुरू करा. एक उद्योग प्रत्येक गावानं सुरू करायचा आणि हा उद्योग दुसऱ्या कुठल्याही गावात नसला पाहिजे. म्हणजे त्या गावानं त्या उत्पादनात एक्सपर्ट झाला पाहिजे. इंजिनचं बॉल बेरिंग असेल, काय असेल, चाक असेल, एका गावानं करत पाहिजे आणि त्यात एक्सपर्ट आहे. याला म्हणतात विलेज एंटरप्राइज एक्सपेरिमेंट ऑफ डेक. त्याचा परिणाम काय झाला? ज्या वेळेला हे मॉडर्नायझेशन सुरू झालं त्यावेळी ऑलरेडी फॅक्टरी होत्या आणि चांगल्या प्रकारचं त्यांना फिनिशिंग येत होतं, उत्पादन करत. तिसरा मुद्दा तो म्हणला किती लोक चायनीज बाहेर आहेत. कोणीतरी सांगितलं त्याला 40 लाख चायनीज आहेत बाहेर. ते काय करतात? चायनीज सगळ्यात उत्तम उद्योग आणि व्यापारी आहेत. त्या सगळ्यांना बोलवा म्हणलं आपल्याकडे आणि त्यांना इथं दुकान टाकू द्या, उद्योग सुरू करू द्या. आत्ताचे जे प्रेसिडेंट आहेत शी जिनपिंग त्यांचा वडील हा गॉंगडांगच्या राज्यामध्ये प्राईम मिनिस्टर होता. त्याला डेंगनं विचारलं की आपले सगळे तुरुंग का भरले? ते म्हणला तुरुंग भरण्याचं एकच कारण, दररोज मी अटक करतो हाँगकाँगला लोक जातात, पण हाँगकाँग फार डेव्हलप्ड होतं, सिंगापूर डेव्हलप्ड होतं, हाँगकाँग, तैवान इकडे सगळे लोक रात्रीच्या रात्री बोटीतनं जात आहेत. त्यांना मी अटक करतोय, त्यांना इथं तुरुंगात टाकतो. तिकडे काय आहे म्हणे?
उद्योग आहे, नोकरी आहे, प्रचंड पगार मिळतोय, मग आपल्याकडे का नाही म्हणजे आपल्याकडेही करूया. ह्या माणसाच्या डोक्यात ती कल्पना बसली आणि ली कुआन यूला भेटला हा माणूस. तो म्हणला मला सगळ्या चीनचं सिंगापूर करायचं आहे, मला सगळ्या चायनामध्ये हाँगकाँग तयार करायचं आहे, इतकी संपन्नता आणायची आहे, त्यासाठी जे लागेल ते मी करणार. आणि त्याचे फेमस वाक्य आहे, नदी क्रॉस करताना जरा पाय सांभाळून टाकून खडक वगैरे बघत चला, गो स्लोली, वॉच युअर स्टेप्स. आणि दुसरं वाक्य फार महत्वाचं आहे, मांजराचा कलर पिवळा आहे, तांबडा आहे, काळा आहे बघू नका, उंदीर मारते तोपर्यंत मांजर फार चांगले असते. कुठलाही समाजवाद, कुठलाही वाद काढू नका. ज्याला आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर मांजराच्या कलरकडे म्हणजे समाजवादाकडे, साम्यवादाकडे, आणि साम्यवादाचा तो रेड विसरून जा. आपण श्रीमंत होऊया, श्रीमंत होऊया, आणि ह्याच कल्पनेतून आज चीन श्रीमंत झाला. आज चीन बऱ्याच लोकांना चेष्टा वाटते आपला शत्रू आहे म्हणून वगैरे बॉर्डरवर, आणि मला लोक विचारतात की आपण चीन सारखं होऊ शकतो का नाही. आपण चीन सारखं होऊ शकतो. पुढची 40 वर्षे चीन सारखी संपन्नता तुम्हाला येऊ शकणार. हा काय प्रचंड देश आहे, अतिशय कष्टातून उभा केलेला देश आहे त्यांनी. आज ज्याला अमेरिका घाबरतेच आहे, हा देश तुमच्यासाठी तरी आहे, प्रचंड आहे. मला कोणाच्या विषयी टीका करायची नाही, पण पुढच्या 30 ते 40 वर्षांमध्ये चीन सारखी संपन्नता तुम्हाला येऊ शकणार नाही. कारण चीनचं जीडीपी किती आहे, $22 ट्रिलियन आहे, आणि भारताचं जीडीपी $3 ट्रिलियन आहे. एक त्या चीनचा एक्सपोर्ट हा $5 ट्रिलियन असतो. आज भारताचा 80% इम्पोर्ट इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर्स आणि औषध हा सगळा चीन मधून आहे. चीनला तुम्हाला आवडत नसेल पर्यंत ठीक, पण चीनचं अस्तित्व तुम्हाला जगाच्या नकाशावरून कुणालाही काढता येणार. अतिशय प्रचंड आर्मी आहे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये अमेरिकेच्या थोबाडीत मारेल अशा प्रकारची प्रगती आहे. तुम्हाला बरेच गोष्टी माहीत होण्याची गरज आहे. शेवटचा एक पॉइंट सांगून मोकळा होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर फार बोललं जातं. यातले 2 ते 3 सायंटिस्ट फक्त चीनी आहेत. अँड्र्यू एनजी हा भयंकर मोठा मानव सायंटिस्ट आहे, म्हणजे एक अतिशय म्हणजे काय म्हणू आपण, वय वर्ष 32, जगातला सर्वात मोठा सायंटिस्ट आहे आर्टिफिशियल मधला. स्टॅनफोर्डचा प्रोफेसर आहे. अँड्र्यू एनजी याचा कोर्सेरा नावाचे कोर्सेस आहेत, त्याने फ्री कोर्सेस सुरू केलेले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, रोबोटिक्स, चॅट जीपीटी, ऑल दिस. दुसरा हसाबिस, हे जिवंत म्हणजे हा माणूस असा आहे की त्याच्या संरक्षणासाठी 40 गार्ड आहे. एवढं ब्रेन आहे त्या माणसात. ही लॅबोरेटरी आहे त्याची स्वतःची, डीप माइंड नावाची. ती गुगलने विकत घेतली. ते म्हणले तू इथंच थांब लंडन मध्ये, आम्ही तुला विकत घेतो, तू हलू नकोस, तुला पाहिजे ते कर. सुपर इंटेलिजन्स डेव्हलप करणं हे त्याचं काम आहे, आणि तो करतोय. त्याच्यामध्ये तिसरा मनुष्य टर्किश आहे, सुलेमान, भयंकर हुशार मनुष्य आहे. तिसरी बाई आहे फे, आज ती स्टॅनफोर्डला हेड ऑफ डिपार्टमेंट आहे. भारतातला कोणी येत नाही. भारतामध्ये पुढारी फार झाले, पण सायंटिस्ट फार कमी आहे. आपल्याकडे वळणच घाणेरडं लागलेलं आहे. वी डोंट एनकरेज इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंट. आपण प्रत्येक गावामध्ये, मी आता कासेगावला असतो, काय म्हणा जयंत पाटलांच्या मागे जाणार, काय करायचं, काय पुढाऱ्यांच्या मागे फिरताय, शिका ना.
पैसे घ्यायचे, आईकडनं दाबून पैसे घ्यायचे, गावात जायचं, बिअर प्यायचं, मटण खायचं. एक तरी पोरगा बघितला मी, सांगायला काय हरकत नाही, आमच्या मित्राचा मुलगा आहे, आईलाच मारतो एटीएम मध्ये चल म्हणून, दारू प्यायचे. काय चारित्र्य. आणि ह्याकडं गावामधला कुणीही पुढारी बोलत नाही. मतदान माझा मतदार आहे, माझ्या पार्टीतला आहे. अरे चारित्र्य त्याच्या खड्ड्यात गेले, ह्याला सुधारण्याचा प्रयत्न करा. तर कशाला बोलायचं आपण, गप्प राहा. काय आहे माझ्या दृष्टीने खरा धोका हा आहे. त्यामुळे मी तरुण पिढीला एकच सांगेन, आरोग्य चांगलं ठेवा. हेल्थ इज वेल्थ. ज्या माणसाचं हेल्थ जाईल, देर इज नो वेल्थ. वेल्थ विल नॉट हेल्प यू. वेल्थ कॅनॉट प्रिव्हेंट कॅन्सर. पैसा आहे म्हणून काय कॅन्सर बाजूला राहतो का? येतो. आरोग्य चांगलं ठेवा. दुसरी गोष्ट, आदर. आपली संस्कृती, आपला धर्म कुठलाही असेल ना, तो जैनिझम असेल, कुठलाही असेल, हॅव अ रिस्पेक्ट. की हा देश हा धार्मिक संस्कृतीमुळे पुढे आलेला आहे. वेळ लागलेला आहे पाश्चिमात्य देशांच्या मध्ये. अमेरिकेमध्ये 1/3 कुटुंब डायव्होर्स, 1/3 सेपरेटेड, 1/3 लग्नच नाही, 10% गे मॅरेज. अरे काय चाललंय काय आहे जगात? कुठे निघालोय आपण? मूल्य विसरतोय. आणि जो समाज मूल्य विसरतो त्याचं विघटन आणि त्याचा नाश फार लवकर येतो. त्यामुळे कुठंतरी आपण 2 गोष्टी लक्षात ठेवा. आरोग्य सांभाळा. 2, सत्ता. नोकरीमध्ये आलात तरी सत्ता, संपत्ती, सौंदर्य या नाशवंत गोष्टी आहेत. फक्त सरस्वती डोक्यावर घ्या, ह्या सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य पायात ठेवा. त्या पायात घालण्याच्या वस्तू आहेत. सत्ता राहते, संपत्ती राहते, सौंदर्य जात, सरस्वती राहते, सेवा राहते. समाज ह्याच्यामुळे टिकतो. त्यामुळे महाराज, तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं मार्ग म्हणजे लीड घेतलेला आहे. चांगलं फार मोठं काम करताय. तुमच्या संस्थेला मी आश्वासन देईन, कुठेही असेल 15 दिवसातून एकदा तुमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मी झूम लेक्चर अवश्य कुठलाही विषयाच्या आम्ही जसं सारथीमध्ये करतो. सारथीमधले सर्व विद्यार्थी व्हॉट्सॲपवर आहे. माझ्या व्हॉट्सॲपवर आमच्या ग्रुपमध्ये येतात आणि हे सब्जेक्ट सुचवतो. आणि ते सब्जेक्ट मी 15 दिवसातून हँडल करतो आणि त्यांना उत्तर देतो. तुम्ही जर व्हॉट्सॲप ग्रुप करा, त्याच्यावर प्रश्न टाका तुमचे, आणि त्या दर 15 दिवसाला मी कुठेही इंडियात असेल किंवा इथं असेल, काही प्रश्न येत नाही. आय कॅन टेक झूम. तुम्ही झूम स्पॉन्सर केलं पाहिजे आणि त्याच्यातून मी बोलेन. मला या ठिकाणी बोलवलं, हा माझा आदर केला, त्याबद्दल महाराज मी आपला आभारी आहे, संस्थेचा आभारी आहे. आणि आपल्या सर्वांना यश मिळवो, आणि ज्यांनी यश मिळवलं त्यांना भरपूर आयुष्य चांगलं मिळो. एक लक्षात ठेवा, नोकरी करा, सन्मानानं करा. तुम्ही गेल्यानंतर माग फिरल्यावर लोकांनी म्हणता कामा नाही की किती खादाडा होता. लोक चांगली बोलली पाहिजे तुमच्याविषयी, आणि हीच खरी नोकरी आहे, हीच खरी सेवा आहे. धन्यवाद. तुम्हाला सर्व प्रकारचं यश चिंतितो आणि माझं भाषण या ठिकाणी संपवतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.